नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कुसुम सायलीला विचारते, तू लग्नाचं सिरियसली बोलतेस ना? सायली म्हणते, अर्थातच. आता जर प्रियाने आमचा घटस्फोट घडवून आणला असेल तर मला यांच्याशी लग्न करावंच लागेल ना. आणि याआधी तुला माहिती आहे ना आमचं लग्न कसं झालं आहे. मेहंदी नाही, हळद नाही, पण आता मला सगळे सोहळे व्यवस्थित करायचेत. कुसुम म्हणते, हे सगळे सोहळे विधी कसे काय जुळून यायचे? आणि ह्यातलं जर मधुभाऊंना काही कळालं तर? तितक्यात मधुभाऊ तिथे येतात. ते रागातच म्हणतात, तो गडकरी बाहेर दिसला मला, म्हणजे तो इथं आला होता का? मित्राचा निरोप घेऊन आला असेल. सायली, तुझं हे प्रकरण आणखी किती दिवस चालणार आहे? सायली म्हणते, प्रकरण असतं तर ते केव्हाच संपलं असतं, पण आत्ता आपण माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या नात्याबद्दल बोलतोय. ते कसं काय संपेल? मधुभाऊ चिडूनच म्हणतात, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. नुसतं पालथ्या गडावर पाणी आहे असं म्हणून ते तिथून निघून जात असतात. पण सायली त्यांचा हात धरून त्यांना थांबवते. ती त्यांना म्हणते की मधुभाऊ, आजपर्यंत मी तुमच्याकडे कधी काही मागितलंय? लहानपणापासून कुठला हट्ट केलाय का? मधुभाऊ फक्त नाही अशी मान डोलावतात. सायली म्हणते, माझ्या मनासारखं होण्याची मला लहानपणापासून कधी सवयच नाहीये. माझे जन्मदाते मला लहानपणी सोडून गेले, तेही माझ्या इच्छेविरुद्ध. मला अनाथ म्हणून वाढवलं गेलं, तेही माझ्या इच्छेविरुद्ध. माझं अर्जुन सरांशी लग्न झालं, तेही माझ्या इच्छेविरुद्धच झालं. पण मधुभाऊ, आत्ता कुठे माझ्या मनासारखं झालंय? मी ज्यांच्यावर प्रेम करते ते माझ्यावरही तितकंच प्रेम करता, हे आत्ताच कळालंय मला. मग हे प्रेम मी माझ्या हातातून असंच निसटून जाऊन देऊ? मधुभाऊ रागातच म्हणतात, तुझ्यावर जर त्याचं प्रेम असतं ना तर तो प्रियाशी लग्न करायला तयार झालाच नसता. सायली म्हणते, मधुभाऊ नाईलाजाने करतायत ते हे सगळं. ते त्यांच्या नात्यातून आलेलं कर्तव्य बजावताय आणि मी माझं नातं बजावते. आणि त्यांचं जर प्रियाशी लग्न झालं तर ते कधीच सुखी राहू नाही शकणार. आणि मी असं कसं काय होऊन देईन? मधुभाऊ चिडूनच म्हणतात, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. तू एकदा जर मनाशी ठरवलं तर ते पूर्ण करण्यासाठी तू तुझा जीवसुद्धा देऊ शकतेस. हे माहीत नाही आहे का मला? सायली म्हणते, हे तुम्हाला माहिती आहे ना मधुभाऊ, मग द्या ना तुमच्या या हट्टी मुलीला जे हवं आहे ते. कुसुम म्हणते की मधुभाऊ, सायलीला जे काय म्हणायचे ते एकदा न चिडता शांतपणे ऐकून घ्या ना. सायली म्हणते, मधुभाऊ मला सगळे विधी करायचेत. हळद, चुडा, मेहंदी. तुम्ही जर का माझं लग्न जमवलं असतंच ना तर हौसेने हे सगळे विधी केले असतेच ना तुम्ही. मग आत्ताही आशीर्वाद द्या ना. मधुभाऊ रागात उठून निघून जात असतात. तितक्यात सायली त्यांचा पाय धरते. मधुभाऊ, नाही म्हणू नका, मी तुमच्याकडे आनंदाचे क्षण मागते आणि मी यांच्याशी लग्न करणारच आहे. पण तुमचे आशीर्वाद असतील तर मला बरं वाटेल मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात की मी तुझा जन्मदाता नसेल, पण मी काळजाचा तुकडा म्हणून तुला वाढवलंय. आता तू दरीमध्ये उडी मारायचं ठरवलेस आणि मी तुला थोपवू शकत नाही. तू जखमी होशील तेव्हा औषध लावायला तुझा हा बापच असेल. एक गोष्ट लक्षात ठेव सायली, तुझ्या पदरी शेवटी निराशाच असणार आहे. तुझी चूक कबूल कर, रडण्यासाठी तुझ्या या बापाचा खांदा असेल. सायली उठून हात जोडून म्हणते की चूक झाली तर नक्की कबूल करेल, पण या वेळेला मी चुकत नाहीये आणि तुम्ही मला अडवत नाही आहात, यालाच मी तुमचा आशीर्वाद समजते. मधुभाऊ रागातच तिथून निघून जातात. सायली म्हणते, आता आपण माझ्या मेहंदीची तयारी करूयात. त्याच्या अगोदर प्रियाच्या मेहंदीची तयारी करूयात. कुसुमला आश्चर्यच वाटतं. सायली फोन करून सांगते की तुला उद्याच यायचं आहे आणि आपण जी प्रियासाठी खास मेहंदी तयार केली होती ना ती घेऊन उद्याच ये, मी वाट बघते. आता इकडे मुद्दाम प्रिया कुसुमच्या घराजवळ येते आणि मोठमोठ्याने मेहंदी आर्टिस्टला आवाज देऊ लागते. उद्या माझ्या आणि अर्जुनच्या लग्नाची मेहंदी आहे, तर तूच माझ्या हातावरती मेहंदी काढ, असं मोठमोठ्याने ओरडत असते. चाळीतले लोकही तिथं जमा होतात. त्यावेळेस सायली देखील तिथं येते आणि म्हणते, एवढं ओरडून बोलायची गरज नाही, तू थेट मला येऊन सांगू शकतेस. प्रिया म्हणते, अगं मी या विद्याशी माझ्या लग्नाबद्दलच बोलत होते. सॉरी सायली, मला तुला माझ्या लग्नाला इन्व्हाइट नाही करू शकता येणार. काय ना, मी त्या व्यक्तीशी लग्न करते जो तुझा नवरा होता. सायली हसतच तिच्याकडे एकटक पाहत असते. प्रिया म्हणते, काय कोडकी झाली आहेस गं? मी इतकं सगळं बोलते आणि तुला त्याचा काहीच फरक पडत नाही? संगीत, चुडा, मेहंदी हे सगळं करून येत्या 2 दिवसामध्ये मी भोवल्यावरती चढणार आहे. सायली म्हणते, मग तू एवढं ओरडून कशाला सांगतेस? तुझं यांच्याशी लग्न होणार नाही याची भीती वाटते का? प्रिया म्हणते, काय बोलतेस तू? गैरसमज झालाय का तुझा? सायली म्हणते की गैरसमज त्यांचा होतो जे आरडाओरडा करतात आणि खोटं तर ओरडूनच सांगावं लागतं. पण सत्यामध्ये खूप ताकद असते प्रिया. ते हळू सांगितलं ना तरी सुद्धा वाचतंच. प्रियाला काय बोलायचं सुचत नसतं. ती म्हणते, हिला ना ट्रीटमेंटची गरज आहे. हिला धक्का पचवता येत नाही की माझं अर्जुनशी लग्न होतंय. मला ना खूप काळजी वाटते हिची. हिला पहिले डॉक्टरकडे घेऊन जा. सायली म्हणते की नको काळजी वाया घालू प्रिया, हे माझे होते, माझे आहेत आणि माझेच राहणार. प्रिया म्हणते, आता तर तू लग्नाला येच. तुझ्या डोळ्याने जेव्हा आमचं लग्न होताना पाशील ना तेव्हा तुझा हा भ्रम आहे ना तो निघून जाईल. सायली म्हणते, मी लग्नाला नक्की येणार, पण नवरी बनून.
मुहूर्त तोच असेल जो तू काढला असशील, मांडवही तोच असेल जो तू सजवला असशील, लग्न मात्र माझंच होईल, तेही तुझ्या डोळ्यासमोर. त्यांचं हे बोलणं ऐकून ती मेहंदी आर्टिस्ट विद्या म्हणते, मी येऊ ना? प्रिया चिडूनच म्हणते की हो, वेळेवर या. असं म्हणून ती रागातच तिथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी अर्जुन चैतन्याची वाट पाहत असतो. त्याला फोन लावायचा प्रयत्न करतो पण त्याचा फोन काही लागत नाही. तितक्यात अश्विन येतो आणि चल खाली मेहंदीची सगळी तयारी झाली आहे, तुझी वाट बघतायत असं म्हणतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की चैतन्य अजून कसा आला नाही, त्याला फोन लावतोय पण फोनही लागत नाही आहे. तेव्हा अश्विन मात्र खूपच घाबरतो मनातून आणि तो खोटं बोलतो की बाबांनी त्याला लग्नाच्या कामासाठी मुंबईला पाठवलेलं आहे. अर्जुन म्हणतो, मला न सांगता असं कसं काय जाऊ शकतो तू? अश्विन पुन्हा सावरासावरीची उत्तरे देतो. अश्विन म्हणतो की दादा येतोयस ना खाली, आता ती मेहंदीवाली पण येईल आणि तुला माहिती आहे का, तन्वीने सांगितले की तुझ्या हातावर सुद्धा मेहंदी काढायची, तुझ्या हातावरती आता तन्वीचं नाव रंगणार आहे. हे ऐकून पूर्ण आजी काय खुश झाली तुला सांगतो. बरं चल मी पुढे होतो, तू तयार होऊन पटकन खाली ये. असं म्हणून तो तिथून निघून जातो. अर्जुन म्हणतो, माझ्या हातावर आणि तन्वीचं नाव? इम्पॉसिबल. असं म्हणून तो रूममध्ये असलेला एक काचेचा ग्लास हातामध्ये घेतो आणि रागातच तो काचेचा ग्लास आपल्या हातामध्ये फोडतो, जेणेकरून त्याच्या हाताला जखम व्हावी आणि तन्वीचं नाव त्याच्या हातावरती काढता येऊ नये. आता हे सर्व करताना अर्जुनला त्रास तर होतच असतो, पण तो मनातून खुश असतो की त्याच्या हातावरती तन्वीच्या नावाची मेहंदी लागणार नाही. इकडे प्रिया, अस्मिता तयार होऊन बसलेले असतात आणि मेहंदी आर्टिस्टची वाट बघत असतात. प्रिया म्हणते, यांना दिलेली वेळ पाळता का येत नाही, कुठे राहिली आता ही? अस्मिता म्हणते, तू एकदा तिला फोन करून बघ. कल्पना म्हणते, अरे काय चाललंय तुमचं, येईल ती. तितक्यात विद्या तिथं येते आणि तन्वीताई मी आले आहे मेहंदी काढायला असं बोलते. तन्वी म्हणते, किती उशीर लावलास गं, आणि हे काय हात हलवत आलीस, मेहंदीचे कोण कुठे आहेत? तेव्हा विद्या म्हणते, ते काय त्यांच्याकडे आहेत. असं म्हणून त्या ठिकाणी अद्वैतची एंट्री होती. कल्पनाला त्याला पाहून खूपच आनंद होतो. किती दिवसाने तुला पाहतीये, बरं झालंस तू आलास असं म्हणते. तेव्हा अद्वैत म्हणतो, यावं तर लागणारच ना, तुम्ही इतक्या प्रेमाने माझी अर्जुनच्या लग्नासाठी आठवण काढलीत. अस्मिता विचारते, पण अद्वैत ही मेहंदी तुझ्याकडे कशी काय आली? अद्वैत सांगतो, ॲक्च्युली काय झालं ना, मी इकडेच येत होतो आणि या मला रस्त्यामध्ये भेटली. यांनी नेमकी इथलाच पत्ता विचारला, मग मी त्यांना इथे घेऊन आलो आणि मेहंदीची बॅगसुद्धा माझ्याच गाडीत राहिली. आणि माझ्या मित्राची अर्जुनची सुद्धा हीच इच्छा असणार आहे की ही मेहंदी माझ्या हातून तन्वीला देण्यात यावी. सर्वांनाच त्याने मारलेली ही थाप पटते. इकडे सायलीसुद्धा खूप छान मेहंदीसाठी तयार झालेली असते. कुसुम म्हणते की किती छान दिसतेस ना सायली तू, साधेपणामध्येच सौंदर्य असतं हे तुझ्याकडे पाहून अगदी खरं वाटतं. सायली म्हणते, मग हे बोलताना चेहरा का बरं इतका पडलाय? कुसुम म्हणते, मला ना जरा भीतीच वाटते. तू सगळं ठरवलंयस की लग्नाची तयारी देखील केली आहे, मेहंदीची तयारी केली आहेस, पण सगळं नीट पार पडेल ना गं? सायली म्हणते, कुसुमताई सगळं नीट व्यवस्थित पार पडणार आहे, तू नको काळजी करू. बरं आता आपण माझ्या हातावरती ह्यांच्या नावाची मेहंदी काढायला घ्यायची का? तितक्यात कला तिथं येते आणि म्हणते की लगेच काढायला सुरुवात करूयात आणि ती मेहंदी मी काढणार आहे. कलाला पाहून दोघींनाही खूपच आनंद होतो. कला म्हणते, अगं काय गं, तू कोल्हापूरला येणार होतीस आणि नंतर कॅन्सल करून टाकलं. नंतर तुझा कॉल आला आणि बघ तुझ्या मेहंदीच्या निमित्तानेच भेटायचा योग होता आपला. कुसुम म्हणते की म्हणजे तू आमच्या सायलीला साथ देणार ना? कला म्हणते की अर्थात कुसुमताई, तू आईला हिची लव्ह स्टोरी सांगितलीस आणि आईने मला, तेव्हाच मला वाटलं की सायली आणि अर्जुन कधीच वेगळे नको व्हायला. सायली म्हणते, आम्ही कधीच वेगळे होणार नाही आणि म्हणून तर तुझी मदत घेतली ना. कला म्हणते, आणि तुला ती मिळणारच. कुसुम पाणी आणण्यासाठी आतमध्ये निघून जाते. कला सायलीला म्हणते, सायली आपल्या ठरल्याप्रमाणे मी आणि चांदेकरनी सायलीसाठी स्पेशल मेहंदीची तयारी केली आहे, शेण स्पेशल मेहंदी. सायलीला खूपच आनंद होतो. ती थँक्यू कला असं म्हणते. कला म्हणते की थँक्यू म्हणू नकोस गं, त्या प्रियाला धडा शिकवायला आणि तुझं आणि अर्जुनचं जमवायला आता हे कला आणि अद्वैत खमके आहेत आणि दोघीही एकमेकींशी हात मिळवणी करून ठरलं तर मग असं म्हणतात. येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला छान सायलीच्या हातावरती अर्जुनच्या नावाची मेहंदी काढत असते. इकडे अद्वैत अर्जुनला येऊन भेटतो. अर्जुन सांगतो की माझ्या मनातील मिसेस सायलींची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. माझं त्यांच्यावरती प्रेम होतं आहे आणि त्यांच्यावरतीच राहणार. हे लग्न मी फक्त पूर्ण आजीच्या वचनाखातीर करतोय. अद्वैत म्हणतो, असं असेल तर ही तन्वी तुमच्या प्रेमाच्या आड कधीच येणार नाही. तर मित्रांनो, येणाऱ्या मालिकेचे भाग अतिशय रंजक ठरणार आहेत. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.